नमस्कार, मी माधुरी गद्रे। साधा पराठा आणि आलू पराठा कसा करायचा ते दाखवलंय मी तुम्हाला। तर आज आपण मेथीचा पराठा कसा करायचा ते बघूया। हा एक पौष्टिक आणि पोटभरीचा पराठा आहे। तर त्याचा आता आपण साहित्य आणि कृती बघूया। ही अशी मेथी घेतली आहे, मी निवडून घेतली आहे। तर याची फक्त पानं आणि अगदी कोवळी देठं घ्यायची आहेत आपल्याला। शक्यतोवर पातळ पानाची घ्यायची मेथी, म्हणजे मऊपणा येतो त्या वस्तूला। तर ही स्वच्छ धुवायची 2-3 पाण्यामध्ये आणि कोरडी करून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची आपल्याला। नेहमीप्रमाणे या वाटीच्या मापाने घेतलंय मी साहित्य। ही 2 वाट्या बारीक चिरलेली मेथी आहे। नंतर 2 टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ आहे। ही 2 वाट्या कणिक आहे, म्हणजे गव्हाचं पीठ आहे, 200 ग्रॅम आहे। नंतर 2 टेबलस्पून दही आहे। मीठ लागेल आपल्याला। तिखट आहे 1 टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात मी। अर्धा टीस्पून आल्याचा कीस आहे। ओवा लागेल आपल्याला 1 टीस्पून। हळद आहे पाव टीस्पून। हिंग पाव टीस्पून आहे। 1 टीस्पून मिरचीचा खरडा आहे, अर्थात आपल्या आवडीप्रमाणे घेऊ। पाणी लागेल आपल्याला आणि तेल लागेल। हे गव्हाचं पीठ मी काढून घेतलंय परातीमध्ये। त्यात आता हे बेसन घालते। आता या सगळ्या कोरड्या वस्तू आपण घालून घेऊया पिठामध्ये। तिखट घालते, धने पावडर घालते, हळद घालते, हिंग घालते, मिरचीचा ठेचा घालते, लसणाचा खरडा घालूया ठेचा। छोट्या खलबत्त्यात ठेचून घेतलाय मी ते छान। आल्याचा कीस आहे तो घालते आणि हा ओवा आपल्याला असा हातावर चुरडून घ्यायचा आहे, म्हणजे छान वास लागतो त्याचा। हा घालते असा आणि मिसळून घ्यायचा एकदा व्यवस्थित सगळ्या वस्तू याच्यामध्ये पिठामध्ये। आता या पिठामध्ये हे साधं तेल घालू आपण 1 टेबलस्पून आणि हाताने जरा मिसळून घेऊ ते। तर तेल सगळीकडे लागू दे, असं व्यवस्थित मिसळून घेते। आता हे दही घालते याच्यात आणि हे मेथी घालूया। हे मिसळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित, दही आणि मेथी। आपण ना याच्यामध्ये एक छोटा बटाटा उकडून मॅश करून घालू शकतो, त्याने सुद्धा एक मऊपणा येतो पराठ्याला। आता अगदी शेवटी मीठ घालू आपण, म्हणजे अंदाज येतो वस्तूचा किती आहे ते। मिसळून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी घालत भिजवून घ्यायचंय आपल्याला। एकदम घालायचं नाही पाणी, नाहीतर भिजकं जास्त सैल होईल ते। साधारण आपल्याला आपण पोळ्या करतो ना त्याचप्रमाणे हवं, घट्ट, फार सैल नको। हे बघा असा भिजलाय गोळा। याला आपल्याला 1 वाटी पाणी लागलंय भिजवण्यासाठी। तर आता थोडंसं तेल घालते याच्यावर, असं खालीवर, आणि म्हणजे ते वाळणार नाही असंच ठेवते। आता बाकीची तयारी होईपर्यंत मुरेल ते, फार वेळ ठेवायची गरज नाही याला। हे असे एकसारखे गोळे करून घेतलेत मी त्या पिठाचे। तर आता एक गोळा घेऊया आपण, व्यवस्थित सारखा करून घ्यायचा आणि पिठात थोडासा बुडवून घ्यायचं आपल्याला। एकीकडे तवा तापायला ठेवलाय मी, मध्यम गॅसवर करू आपण पराठे। थोडंसं लाटून घ्यायचं आणि हे तेल आहे ना ते लावायचं आपल्याला याला। हे तेल लावून घ्यायचं याला व्यवस्थित। आणि आपण साध्या परोठ्याला जशा घड्या केल्या ना
तसं करून घ्यायचंय आपल्याला। हे असं हे त्याच्यावर ठेवायचं, पुन्हा थोडंसं तेल लावायचंय आणि असं 3 भागात पुन्हा कढी करायची, ही अशी, म्हणजे लेयर होतील तयार त्याचे असे। आणि चौकोनी करू आपण पराठा, हे बघा असं असं जरा दाबून घ्यायचं आणि पुन्हा थोडं पीठ लावायचंय। पिठात बुडवून घेतलंय आणि लाटून घेऊ आपण एकसारखं। त्या मेथीच्या पानांमुळे थोडंसं कणभर फाटू शकतं कढीने, ते आपण नीट करून घेऊ। लाटून घेते असा, हा बघा असा झालाय लाटून पराठा। तर आता तव्यावर घालू, मध्यम ठेवायचा गॅस, थोडासा भाजू द्यायचा त्या बाजूनी। थोडं तेल घालते या बाजूनी म्हणजे खमंग होतील। थोडा जाडसरच असतो हा पराठा। आणि पलटून घेऊ, हे बघा झालाय थोडा या बाजूनी। इकडून पण तेल घालू, थोडंसं असं दाबून घ्यायचं त्याला, त्याच्या त्या बाजूनी पलटवून घेऊ आता। आता इथून पण थोडंसं तेल घालते आणि थोडं थोडं दाबून घ्यायचं असं, हे बघा असं, हे बघा फुगतोय छान। थोडं तेल घालते या बाजूने, हे बघा फुगलाय हा। आता भाजून घेते दुसऱ्या बाजूने, काढून घेऊया। असेच करून घेते सगळे। असे हे मेथीचे खमंग पराठे तयार झालेत आपले। त्याच्याबरोबर भाजीचं लोणचं घेतलंय मी, दही आहे। तर तुम्ही पण करून बघा असे, आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद।